राम राम मंडळी. 1 जानेवारी 2026 इंग्रजी वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपलं मराठी माणसाचं नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला, अजून टाईम आहे. पण आता जगाबरोबर चालावं लागतंय, त्या हिशोबाने तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्या चुका 2025ला केल्यात त्या 2026ला झाल्या नाही पाहिजेत, एवढी तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे. आजची स्टोरी सांगायला मी मग आता 850-1000 स्टोऱ्या सांगितल्या असत्या, पण ही थोडी सांगायला कठीण आहे. त्या स्टोरीच्या आतमध्ये जाणं जास्त गरजेचं आहे. स्टोरी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचली पाहिजे, हे गरजेचं आहे. त्या स्टोरीचा नेमका मतितार्थ काय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्टोरी टेलिंग ही एक कला आहे आणि त्याच्याशी एकरूप समरस होऊन सांगणं माझं काम आहे. काही चुकलं तुम्ही हायतच पात्रात घ्यायला. आई बागला मुखीच्या आशीर्वादाने मी सुद्धा 2 संकल्प यंदा केलेले 2026ला. पहिली गोष्ट 23 मे या दिवशी माझा वाढदिवस आहे. तोपर्यंत आपली ही सेवा चालू राहील, तोपर्यंत त्यानंतर विश्रांती घेण्याचा विचार आहे. तशी पण बरीच जण मायामुळे उठलेली जातात, त्यांना वाटतं की नको चॅनल चालायला, त्यांचं अनपाणी बंद झाले बऱ्याच जणांचं. त्याच्यामुळं चॅनल विरुद्ध कारवाया, माझ्या विरुद्ध काही कुरघोडी करायचा प्रयत्न चालू झाला आहे. आता अजून स्पष्टपणे उजेडात नाही, त्यामुळे तुम्हाला सांगत. आणि माझ्या बाजूनी कुठला राजकीय नेता पुढारी हे कोण नाही, तर माझ्या पाठीमागं फक्त तुम्ही आहेत. बघू भविष्यात काय होतंय ते. योग्य वेळ आल्यास ज्या त्या परिस्थितीचा सामना केला जाईल. ही जी स्टोरी आहे ही आपल्या सबस्क्रायबरने बगलामुखी मातेला जाताना एसटीत त्या बसमध्ये माझ्या शेजारी बसले, त्यांनी सांगितलं. त्यातले काही दाखले घेतले आणि ती तुमच्यापर्यंत पोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटलं, म्हणून मी सांगतो. आणि नवीन वर्षाला यासारखी चांगल्या अशा दर्जेदार स्वरूपाची स्टोरी ऐकणं, सांगणं हे माझं मी नशीब समजतो. बैक आता म्हणावा का काय म्हणावा हे तुम्ही ठरवा. पण विषय असा आहे, कृष्णा नदी आपल्या सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदी कृष्णेकाठीचं एक गाव आहे. एक पाहुणा आहे आणि तो संध्याकाळी 6 वाजता एस टी स्टँडवर उतारलाय. जायचंय सव्वा किलोमीटर दूर गावापासून, पायमोडी वाटे. उतरला, आपला मोबाईल बघितला, मोबाईल अजिबात रेंज नव्हती, त्याच्या कार्डला रेंज नव्हती. पण म्हणला मी इथे 4-5 वर्षापूर्वी आलेलो आहे पाहुण्याकडं, जातो चलत, आता काय म्हणलं जास्त टाइमपास करा नको, एक तर अंधार पडलेला आहे. तरी स्टँडवर उतरलं, इकडे इकडे बघितलं, एक बिडी फुकत एक म्हातारं बसलं होतं गावात पारावर. त्याला म्हणला, बाबा समधर यांच्या घरी जायचंय. कोणता समधर? उत्तमराव. हा बरं ठीक आहे, तुम्हाला फरलांग 2 फरलांग जावं लागेल. हा मला माहिती आहे, पण म्हाताऱ्याच्या काय मनात आलं, मी तो माणूस चालायला लागला पाहुणा, म्हाताऱ्याने परत थांबवलं. म्हणला, सोयर ऐका, रस्त्याने काय दिसलं, कुणी काही मागितलं तर थांबू नका. म्हणले, का हो? आज आमोशा आहे म्हणून सांगितलं. आता कसं असतं, मन चिंती ते वैरी नाही चिंती, ह्याच्या डोक्यात लाखून वीज चमकली. आमोशा कसं असतं, माणसाच्या आतमध्ये प्रत्येक माणसाच्या भीती असते बरं का. हा म्हणलं, ह्याला अवघड आहे भाऊ. म्हणजे एक तर ती देण्यात आणून, जे नाही ते देण्यात आणून दिलं. माणूस थोडा सावधच चालतो. नाही मला काळजी होतं, अजून चुली पेटल्यात, कालवण होते, दफा दफा भाकरी टाकलेला आवाज निघतात गावाकडून, मला काय होत नाही, मी जातो. हा, कुणी गाडी घेतलं तर जा. म्हातारीने शेवटचा सल्ला दिला. म्हणजे त्या म्हातारबाबाचं असं म्हणणं होतं की एकटं जाऊ नका. म्हातारं हुशार, जुनं माणूस लय हुशार राहतं. या माणसाला तिथं त्या रोडनी काय, तिथं वढा आहे एक, त्या वढ्यात काय आहे, ते शेजारी विहीर आहे, शेती आहे, घर आहे. ते त्याला सांगायची इच्छा नव्हती, कारण ते सांगितलं असतं पाहुणा स्टँडवर झोपून राहिला असता, तुम्हाला सांगतो, कॅन्सल जायचं. हा, नाही तर कोणाकडून तर निरोप पाठवला असता, हातापाया पडला असता काय मोटरसायकलवरच्या, मला तिथं पोचावं, मी 100-200 रुपये तुम्हाला तिथं पण न्यावं. म्हातारं काय बोललं नाही. हा बी गडी तडा निघाला. शहरात राहणारा गडी, ते पाहुणा जसा 600 मीटर जायचे, किती 1.5 किलोमीटर फक्त,
निम्या अर्ध्या अंतरावर गेल्यावर खोंगळ गार लागली. खोंगळ कशाला मध्ये तुम्हाला सांगतो. उतार, एक वढा आणि परत चढ, असा भूभाग. जसा उतरंडीला लागला, अंधार पडलेला होता. मोबाईल काढला, म्हणला जाळ झाला ह्या मोबाईलचा, रेंज नाही, बोलणं होत नाही, कमीत कमी टॉर्च तरी लाव. मग टॉर्च लावला का इचुकाटा साप बीप रस्त्याने आला तर आपण एखाद्या पाय नको द्यायला बुवा. आणि शहरातला माणूस तसा पण लय घाबरतो सापाला वगैरे. लावला टॉर्च, लागला चालायला. तोपर्यंत भीतीचा काही विषय नव्हता. चलता 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 ती वढा जिथं डांबरी संपला, सिंगल पट्टी 12 फुटी रोड, जो वड्याचा परिसर होता खाली सपाट एक 40-50 फुटाचा, तिथं दगडी दगडी असा रस्ता होता. म्हणजे दगड हे करून केलेला, पाणी वाहून परत डांबरी चालू. पुढं अस्पष्ट आकारात एक बाई दिसली त्याला. आईला म्हणला बाई एवढ्या अंधाराची काय करते. थोडा जवळ गेला, पण त्या बाईची याला भीती वाटली नाही, कारण हे भूत आहे हे त्याच्या डोक्यात देणी मनी नाही. आणि मग बाई माणूस म्हणल्यावर, अंधारचा टाइम म्हणल्यावर, समोर तिच्या अंगावर जाण्यापेक्षा समोर बाईच्या अंगावर जाऊन दडखायला ते काय वासना दे का एसटी बिष्टी मध्ये करतो तसं. त्याने आपलं 10 फूट लांबून डोक्याला ताण नको, दुसरी कोण चालायला लागला. रस्ता बदलून दुसरी कोण चालला, बाईची नजर एकटक त्याच्याकडे. अंधारात त्याला असे त्याचे डोळे स्पष्ट चमाकले. मोबाईल असा धरून चाललेला तो. बाई जवळ गेल्या बघितलं, 6-7 फुटावर बाई उभी होती आता पारपाशी जवळ. तिने आपलं बघितलं बाबा बाई काय म्हणते. बाई टोटल सगळी डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत पाण्याने ओली चिंब भिजलेली. नुसती भिजलेली नाही, इथं कुठल्याही प्रकारचं रोमॅन्टिक होऊ नका, भयानक अवस्था. त्या बाईचे केस मोकळे होते, पण तिच्या कपाळातून, डोक्यातून, दुसरीकडे कुठं नाही, खांद्यातून ही जंपर फाटलेला थोडा, त्याच्यातून सगळीकडून रक्त वाहत होतं. रक्तवंबाळ झालेली बाई ती, बरं का. आणि त्या साडीच्या पदराच्या टिपक्यातून जे पडायचं ते लाल लाल पडायचं, असं म्हणजे पाणी अधिक रक्त मिश्रित पडायचं. तुम्हाला सांगतो मुतायची बंद होणे याला म्हणतात, खरं सांगतो. पण अशा वेळेस त्याचं एकदम आपलं जे शरीर आहे ते वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतं. त्याला असा शॉक बसल्यासारखा झाला. आणि ते असं चलतंय, चालायचा प्रयत्न करतोय, पण त्याला पावलं उचलून पळण्याचाच विषयच नाही. हा, झोपेत कसं माणसाला पळता येत नाही, तसं हे असं बघितल्यावर. आणि संध्याकाळी 8च्या आसपासची वेळ, मागून पडून कोणी येईना. बरं, खोंगळ अशी किती मोठ्याने वाढला तरी चान्स नाही. तर त्या बाईपासून पुढे गेला, पण ती बाई बोलली. बोलल्यावर ह्याच्या लक्षात आलं, बाई खाली दिसतच नव्हती. खाली म्हणजे गुडघ्याच्या खाली जसं काय ती आदांतरी उभी, त्याला अशी जाणवत नव्हती तिचं पाय दिसाना काय दिसाना असं. आणि ती उभी एकटक ह्याच्याकडे बघितली. तिच्या नजरेत राग होता, तीव्र राग होता, डोळे मोठे होते. आणि ती काय म्हणली माहितीये का, याची आई बॅटरी धरूनच अशी. ती म्हणली, माझी मिरी कुठे. आता जो म्हणला श्रीकृष्णाची मिरा मला माहिती, हिची कोणती मिरी बा आता. मग शिव म्हण पाहुणा मी पाहुणा आहे. तरा डांबरी चढायला लागला. डांबरी चढायला लागला, पण याचं काय धाडस व्हाय ना, माग बघायचं. याच्या डोक्यात काय पटा पटा चालायचा प्रयत्न करतो, रस्ता काय उरकाना, पुढून गाडी आहे ना. याच्या डोक्यात काय की माग तर बघायचं नाही, पण कुणी नाही मागून नरड धरावा, कुणी नाही मागून काय करावा, अशा हिशोबात तो चाललेला. एक 50 फूट पुढे गेला, तो वर परत पाठीमागून आवाज आला, मिरीला घेऊन या, मिरीला, माझ्या मिरीला घेऊन घ्या. असं म्हणलं, ह्याला डोक्यात राहायला म्हणले काहीतरी मागत आहे, देऊन टाकावं आपण, काय डोक्याला ताण करा. हा, कस तरी सुटायचं बघा इथून, जगलो तर लय मोठा झालो. ह्याच्यामुळे मी बायकोला म्हणत होतो, मला एकट्याला जाऊ नको, गाडी लेट जाईल, नाही तर ना बरोबर दिवसाच पोचला असतो. परत हे बोता त्याच्या नादात पडायचं नाही बा, अवघड. राम 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 त्याचं चालू झालं. मला हा भेटले तर घेऊन येतो, तेवढाच मला मागं वळायचं धाडस नाही. तिथून 50-100 फूट परत जाऊस तर ती बाई त्याच्या मागं चलत होती. आणि त्या बाई जे चलत होती त्या चलण्याचा आवाज, त्याचा आभास त्याला होत होता. पण ह्याच्या डोक्यात काय की आता धरती का काय. तसाच पुढे गेला. थोडं धाडस झालं आणि असा जोरात पळाला, तुम्हाला सांगतो एक शँडल तुटून गेला, म्हणजे निघून गेला पायातून पळाल्यावर जोरात. दुसरा काढून टाकला, बोट फुटूस तोर गडी पळाला तिथं. हा, बियाक पाठीला ती घेऊन पळता बी आहे ना. आणि मग पळल्यानंतर ते आवाज बिवाज नाहीसा झाला. नाहीसा झाल्यावर गेला घरी.
पाहुण्याला आता काय सांगता आणि काय बोलता म्हणला. काय पाहुणा आल्याला तो वरून खाली बघतोय, हा खगामाने भिजलेला, दाफा लागलेल्या. ह्याला म्हणलं सिटीतल्या लोकांचं लई चांगलं चालतं म्हणतात, ही बिगर चपल्याचं कसं काय आलं बा. बोटं फुटलेली 2, त्याचं रक्त येतंय. म्हणले काय हो पाहुणं. म्हणला कुठून माझी गाठली मुंबई पाहिली. म्हणला अवघड आहे बाबा. म्हणला एक बाई भेटली रस्त्यात. हा म्हणला तुम्हाला आमुष्याचा विषय होता, माझंच चुकलं. मला वाटलं तुम्ही लवकर येता आणि एवढा उशीर. म्हणला गाडी लेट झाली, एस टी काय करू आता, शेवटची गाडी होती. पण ध्यानात ठेवा, परत मला आयुष्यात येणार नाही. पण आज जोगलोय, मला लय बिया वाटतं. मला बाई भेटली रस्त्यात. ज्या पाहुण्याची ते गेला होता त्याने क्लिअर सांगितलं. मला इमली असं. मला इमली. मला भिजलेले कपडे होते का आणि रक्त डोकं फुटलं होतं का कपाळ बिपाळ. हा म्हणला तुम्हाला कसं काय कळलं. म्हणला लय लोकांना त्रास देते आमुष्याचा वेळ, आम्ही जात नाही म्हणला रात्रीच तिकडे. हा निवाद बोनं उतारं अमकं थमकं लय टाकलं, पण तिला काय बदल नाही म्हणला. हा तुम्ही काय करा, म्हातारी करीम बरोबर तुम्ही बसा. हातपाय धुतलं गरम पाण्याने, खोबऱ्यात तेल लावलं, जो बसलं. अजून थरथर थरथर त्याचा हातपाय कापत होतं. म्हातारी आजी उठली, 5 जणांचा रोट केला, त्याच्याहून वावळला. त्याला म्हणली जाण वड्याच्या अलीकडे खोंगळीत उतरू नको, टाकून माघारी ये. पाहुणा तर झोपावला बुवा. सकाळच्या पर्यंत निम्याराच्याला जाग नाही, झोप नाही. मरणाचे हातपाय बोट फुटलेले असे ठणूक लागला त्याला. म्हणला गावाकडचं जीवन खतरनाकाचे म्हणला. नाही म्हणलं असंच असतं ते होतंय. मग सकाळच्या पारी उठला, ब्रश करता करता ती आजी जी होती त्या आजीला प्रश्न विचारला, हे इमलीची काय भानगड आहे, हे कोण आहे, काय काय विषय नेमका हा. आजीने जे सांगितलंय मी तुम्हाला सांगतो, इतकं भयानक आहे. त्या गावामध्ये विमल नावाची एक विवाहित स्त्री होती. तिला ते सगळी इमली म्हणायची. विमलचा त्यांनी आता आपण चांगलंच वांगलं लगेच करतो, तुम्हाला माहिती आहे ना. रघुनाथराव याच्याबरोबर तिचं लग्न झालं. त्याला राग्या म्हणाय हरकत नाही. हा राग्या नवरा तिचा आणि बायडाबाई नावाची सासू, त्या राग्याची आई. ह्या बायडाबाईचा विषय असा होता, अत्यंत तापड आणि अशी दसकाच्या दसकात 100-125 किलोची म्हातारी. मोठं लाल ठसठशीत कुकू लावायची, तेवढी मोठी नथ. हा तिने चुलतं हाणलं, दीर हाणलं, नवरा म्या खावला धरून. पोराचा तिच्या पुढे जायचा विषय नाही. आणि त्यात असल्या गदळबाईच्या तडाख्यात हे सून. हा बाईची मनोवृत्ती अशी की हम करे सो कायदा, मी म्हणन ती परदुषा. कुणी काय खायचं, कुणी काय. हा आता मला लय फोन येतात. एक फोन असा होता की ती स्त्री म्हणली की माझ्या नवऱ्याने माझ्या बरोबर आज झोपायचं का नाही हे सुद्धा सासू ठरवते. आता काय बोलायचं तुम्ही सांगा बरं. 2025 संपला, आता 26 चालू झालं पार. अजूनही अशी लोक आहेत, भयानक. इतका नवऱ्याच्या त्या सास आईबापाच्या ह्याच्यात म्हणजे काय लोकांना त्रास द्यायला काढला का काय यांनी, ती बी काय कळा ना मला. असं कुठं असतं का. लय अतिप्रेम पोराव, मग लग्नच नको करू, दे गावात सोडून तुझा. हा दुसऱ्याचं लेकरू आणायचं त्याला राज करायचं, हे कोणत्या देवानं सांगितलंय. अशा कुटुंब 2026 मध्ये सुद्धा यांचं वाजलं नाही पाहिजे. लक्षात घ्या, ही अशीच राहिली पाहिजे. 100% 10 वेळा चौकशी करून लग्न जमवा, ही माझं तुम्हाला सांगणं. ही बायदाबाई अशी बायडाबाई अशी दलिंदर, अशी सगळी पापीच बाई ती. हा 1.5 किलो 2 किलोचा मास आणायची, निम्म मास तिला, ते बी मधलं मधलं. मुंडकीन शेपट बाकडची खायची बा. नवरा असो नाही तर पोरगा असो नाही तर सुना असो. सुनाचं तर काय एखादं मिळलं ते मिळलं, नाही तर रशीवच तिने टिकून खायचं, विषयच नाही. हिचा त्रास देण्याची पद्धत अशी होती, त्या सुनाला म्हणायची तू संध्याकाळी किती भाकरी केल्या ग. जोंधळे पीठ दळलेलं होतं सगळं. हे म्हणली 6 केल्या. कशाला 6, नाही पुरल्या म्हणजे कुणी येतं कुत्र्या मांजराला लागती, 1 भाकर जास्त टाक. आता सासूचा आदेश. हिने येतं सुनबाईने ह्या इमलीने काय करायचं, 6च्या ऐवजी 7 टाकायच्या. 7 भाकरी टाकल्या झाल्यानंतर 1 भाकर टाकली, जास्त राहिली का आता ती भाकर काय कुणी खात नव्हतं, 1 भाकर शिल्लक राहायची. आता सासूने जास्त टाकायला लावली या बघा. सुनबाई टाकायची भाकरी. सकाळच्या पारी शिळी राहिलेली भाकर ती सासू तू खा, आणि पाण्यात काय फुकट येतं का, नाश होतो. म्हणजे सासू इतकी हरामखोर की त्या सुनाला त्रास देण्यासाठी
संध्याकाळची एक भाकर जास्त टाकायला लावायची, ती शिळी तिला घालायची, शिळं कालवण घालायचं. हा, मग संध्याकाळचं त्याला शेळे मिळायचं, सकाळचं शेळे मिळायचं, संध्याकाळी हा चहा प्यायची बंदी. पिठी, त्या पिठीत साखर बुकणी, आमच्याकडे बुकणी म्हणतात, चहा पावडर तुमच्या भाषेत, त्याच्यात साखर बुकणी. कोण पाहुणं आला ना, सुनालय चहा उडव, त्यातले चहा प्याच्यात, मग ती कुलूप काढणार, साखऱ्या घे थोडा थोडा द्या ना, त्याच्यात चहा कर. ती रानात मारणाची काम करून आली तर तिला वाटायचं की बाबा गुळवणी करून प्यावा थोडं चहा, एवढा काळा का व्हायना, गोरा का व्हायना, बंदी. याला म्हणायचं ओरिजिनल सासूरवास. घटना 1991ची, लक्षात घ्या. अवघड परिस्थिती. मग ते म्हणलं काय करावं काय करावं, मग इलाज नाही. त्यांच्या संसार वेळी 2 फुलं. थोरल्या मुलीचं नाव आहे सोनी, 5 वर्षाची, धाकटी हे मीरा, 3 वर्षाची. नवरा राग्या अख्खा आईचा, बायकोचा अजिबात नाही. फक्त गडीभर झोपायपुरती मजा करायला यायचा, बाकी तिला गाणगाणी शिवे देणे, दारू पिणे, आणि रागाट होती ती. आईचा लाडका, त्याला अंडी चार, त्याला काही चार, लोकांची अवसूड, याला शिवे दे, त्याला दम दे, अशा प्रकारे हा राग्या सांभाळल्याला, दादागिरी कर लोकाला. आणि ती बायको होती. आईला बरं वाटावं, आता वैयक्तिक आमच्या गावात सुद्धा एक कुटुंब असं आहे, 2 भाऊ आहेत. अशीच बाई बघा, बायडाबाई सारखीच. तिची टेंडन्सी अशी आहे की आईला, म्हणजे बायकोला हाणायचंच आठवड्यातून एकदा, बघा बायकोला हाणायचंच का, तर आईला बरं वाटलं पाहिजे. हा, आणि सगळं तिच्या ताब्यात, व्यवहार सगळं ती. हा, पाटकुनी जीव जाईन तुम्हाला सांगतो, यांचा नाही असे लई दिवस जगणार नाहीत. हा, पण त्या मावल्यांचा त्रास, त्यांची आत्म्यात तळतळ ही लागल्याशिवाय राहणार नाही. हा, त्यांना अजून बागलामुखीचं स्तोत्र दिलं नाही. स्तोत्र दिलं की 2 वर्षात म्हातारी फोटो देण्यात ठेवा, अतिरिक्त चलत नाही. शीघ्रकोपी माता ही मा बागलामुखी. ह्या घटनेमध्ये ही इमली 2 पोर, ते नवऱ्याचा मार खाऊन राहायची, तसलं ती दचकाटच्या दचकाट सासू. हिला लई बिया वाटायचं, आहे म्हणली, आणि ती शिकलेली कमी, पण तिला प्रपंच कसा करावा कळत होतं. दिवसभर रानात काम, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक, तुराटीच्या काटक्या मोडायच्या, त्याच्यावर स्वयंपाक करायचा, चहा उकळून द्यायचा, लहान लेकरांचं बघायचं. हे सगळं ती फक्त एका गोष्टीकडे बघून जगत होती की माझी लेकरं, त्या 2 पोरींच्या इतका जीव की गडीभर त्या पोरीला खाली ठेवत नव्हती. हा, पोरीला जर आंघोळ घातली हे मेरीला, तर पोरगी कमीत कमी तासभर तिच्या खांद्यावर राहायची वर, ध्यानात ठेवा. तिच्या पायाला सुद्धा मळ लागून देत नव्हती. आणि हा एपिसोड कुणी नाही बघित तरी चालन, तो मला सांगतो. आज काय टाइमचं लिमिट नाही, मला बोलून द्या. पण मुलींनी, माता मावल्यांनी बघा, पुरुष असेल तर आपल्या स्वतःच्या बायकोला हा एपिसोड दाखवा. अशा प्रकारे त्या मिरीवर इतका जीव ह्या इमलीचा. त्यांचं जे तिथं राहायला होते, ज्या ठिकाणी ते राहत होते, तिथून अगदी हाकेच्या अंतरावर एका मारवाड्याचं एक 18-20 एकर बागायतदार होतं, बागायत होतं, ऊस बागायत इतकं जुनं की त्या ठिकाणी त्यांनी सिमेंटची पाईपलाईन, की त्या प्लॅस्टिक पाईपाचा शोध बी लागला नव्हता. त्यांची होती ती जुनी पाईपलाईन. रस्टन कंपनीचं इंजिन टाकलं होतं, त्याच्यावरती उंच टाकी, सिमेंट पाईपलाईन, ती टाकी भरायची, आणि त्या पाईप लय पाणी चालायचं बाबा त्या पाटाला, मोठाली बहारी त्यांची, 2-2, 3-3 जाग्या वळवावं लागायचं. बागायत क्षेत्र बी तसंच होतं. ही इमलीला मारहाण होती तेव्हा ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा लय म्हणजे वाईट वाटायचं लोकांना, त्या बाईचा त्रास बघून. त्या पुरीन ती तरा लेकरू तिच्या जवळ असलं तरी पाठीत दफा दफा दफाटा घालायचा नवरा. काय वेदना होत असते त्याला, तिला माहिती. आजही मार खाणाऱ्या स्त्री आहेत, लक्षात घ्या. झालं ही असं लोकांच्या, ती मारवाड्याचं जे क्षेत्र होतं, जमीन, ते पाईपलाईन मोटर चालू झाली की घरातलं धुण्याचं, जेवायचं, ती धुणं आणून वाळ्या घातल्याशिवाय 12 आणि 1 वाजेपर्यंत तिला कायचा तुकडा, कायचं काय, भाकर अजून रात्री ठेवलेली, जास्त वाळती तोपर्यंत ती मात्र जा धुणं धुवून या. हिने 2 बादल्या घ्यायच्या, धुणं धुवायला तिथं जायचं. गोधाडं एक दिवस धुवायला सांगितलं तिला, सणवार आलता. त्या इमलीने गोधाडी घेतली, तिथं धुतली. दुथा आता कसं असतं तुम्हाला सांगतो, म्हणजे जे खऱ्याने चालतो ना, त्याला ह्या कलियुगातले त्रास आहे बरं का.
हा, रामाला सुद्धा 14 वर्ष चुकलं नाही, तर आपण तर किडामुंगी आहे. देवाला नाही चुकलं, पण हे स्वशिक ठेवायचं. हा, ती दुथा दुथा एक गोधाड कसं तिथून निसटलं, पण ती सिमेंटची जी पाईपलाईन होती ना, त्या पाईपलाईनच्या आत ती गोधाड गेलं पाण्याने वाहून. आता गोधाड तर गेलं पाईपात, ती काढणं अशक्य आहे, कारण लाईन मोठी. आणि ते इमलीचे डोकं बंद झालं बा, आता काय करावं. काढता ते येई ना, आता तर गरू नवऱ्याचा मार भेटणार. ते राहिलेलं दुनं धुतलं, घरी आली. त्या सासूच्या काही लक्षात आलं नाही गोधड नेलथन का नाही म्हणून. ती काय म्हणलीच नाही. ही म्हणली बरं झालं भाकर खाऊन घ्यावा. शापूची भाजी आणि त्याच्या जोडीला होती घास, आपलं गुरांना घालायचा घास असतो, त्या घासाची भाजी. ही तिला मसाला घेतला, त्याच्यात थोडं तेल ओतलं आणि लागली जेवायला. जसा ते वाळल्याला भाकरीचा तुकडा त्याच्या दाताखाली करा करा वाजायला लागला, पोरगी उठली. ती झोपली होती मीरा. आई आई म्हणत जवळ आली. हा, तिच्या तोंडाकडे ती मीरा इतकी देखणी होती तुम्हाला सांगतो. आणि त्याला बॉयकट करून आणला ना, बापाने सायकलवर बसून न्यायचा बॉयकट, ती फार देखणी दिसायची. तिची जागा एकच, तिच्या पाठीवर येऊन बसायची, आईच्या पाठी बसून. तिला पण लय बरं वाटायचं. आणि त्या लेकरांच्या बरोबर माय लेकरीचं नातं इतकं दृढ होतं की त्याकडे बघून ती दिवस काढायची की माझे हेही दिवस निघून जातील, माझ्या जीवनात काहीतरी चांगलं घडायला मिळेल, अशी त्या माऊलीची इच्छा. लेपाट बेपत्ता झालं. पण प्रॉब्लेम दुसरा असा झाला की त्याची पाईपलाईन तुंबली, त्या मारवाड्याची पाईपलाईन तुंबल्यावर ती घडी बिडी ह्याला पाणी तर कायच आहे ना बा. काय भानगड, काय गेलं आत, काय गेला, कोणाचे डोकंच चाला ना. आता म्हणलं त्या तिंबलेला मस्त वाटायचं, सांगा बाबा माझंच लेपाट गेले, देता का काढून, माझी सासूले बेकार आहे, माझा नवरा मारेन, म्हणता येई ना. आता ती मोठं शिस्टान त्या ह्याचं वाण्याचं, त्यांनी 10-5 गडी गोळा केलं. त्यांनी त्याची टेक्निक वापरली, बांबूला बांबू 7-8 बांबू बांधलं, घातलं नळी तिकडून, त्यांना लागायचं काहीतरी. मग हुक बीक काहीतरी घातलं, ती दिवसभर आदीत होती. बरं न बंद व्हायचं ऊसाचं क्षेत्र. त्यांनी हुकानी आकडीनी मेंढरावाला होता एक, त्याकडे मोठा बांबू होता, ती शेंगा बिंगा पाडायला लागतो डाळायला. म्हणलं हे आकडी तुम्ही हे करा, घाला आणि वडा. त्यांनी बरोबर दनगाराने त्या आयडिया दिली. आलं लेपाट हळवलं बाहेर. लेपाट जसं बाहेर आलं, आता म्हणले लेपाट कोणाचं आहे बा. मग इमली लक्ष ठेवून ती काय चालले, पाटकून तारा गेली. अहो म्हणले आमचं तिला मारत्यान मला, मी दुयाला आलते दुनं आणि लेपाट गेलं बघा आतमध्ये. वाण्याची जात कशी असती बघा मारवड्याची. त्यांनी डोकं चालवलं आणि म्हणूनच त्यांच्याकडे पैसे जैन धर्मी आहेत ते, त्यांच्यात अजिबात पाप केलं जात नाही. आता तुम्ही कसं रात्री हाड रक्त मस्कात कटून हाणलं, इंजेक्शन दिलेल्या कोंबड्या फेंबड्या ओके मध्ये, तसं नसतं त्यांचं, शुद्ध शाकाहारी. त्यांनी सांगितलं ते वाण्याने डोकाच चालवलं. मस्त त्याला वैतागाला होता त्या गाड्यांचं पगार बिगार ही, त्याला ते मागच पडलं होतं. पण म्हणला ह्याचा जर बाटा करा आणि बडबड करावा रघ्याला, तर रघ्या बायको हाणल्याशिवाय राहत नाही आणि त्याच पाप मला लागणार. म्हणला बाई मी कोणाला सांगत नाही काय नाही, तुझा जीव आधी सासुरवाशी, तुला पट घेऊन जा घेऊन गपचिप. हे इमलीचा जीवले मटाला, हा हे मारवाड्याला मानावं लागल, सांगितलं नाही. इतकं बारीक विचार करणारे लोक आहेत समाजात, ध्यानात ठेवा. तिने उचललं तिथून आणि आणलं. सासू म्हणली लेपाट विसरले होते का काय. नाही मी काय केलं, आधी धुतलं, म्हणलं थोडं सुकन जड होत आणलेलं म्हणून आता घेऊन आले. बरोबर टाक वाळायला गंजीव, गंज म्हणजे आपले ज्वारी काढून गेल्या हे असतो काढबा, काढब्यावरती लेपाटे वाळ्या घालतात, टाकलं वाळायला. आले म्हणले बरं झालं भाऊ, सुटले. असं झालं तसं झालं, शांत. 2 दिवस त्याच्यानंतर गेला. एक दिवस हेवरा घ्यायला पिऊन, पेल्या माणूस कसा असतो तुम्हाला माहिती आहे. आणि मला 2-4 दिवस म्हणले विमले जेवायला वाढ, मास हातात. ह्याच्या बापान धंदा केला बघा आता. ही म्हणजे मास हातात घेऊन आलाय तो आणि मास बायकोकडे द्यायचं आणि जेवायला वाढ. कसं वाढणार भाऊ ती, मग तुम्ही सांगा आता तुमच्या हिशोबाने. आता ती कमीत कमी शिजायला त्याला 10-15 मिनिटं म्हणा पाहिजे ना, नीट करावं लागते. वाढते का नाही. हा म्हणले झालं 2 मिनिटात, हिला सवय आता काय डोकं लावतं. मग जात अजून व्हायना उठला, दफा तिला 2-4 टोलत टाकलं, ती कोण वाढून आपली तशीच खाली पडली. ह्या परिस्थितीत अजूनही स्त्रिया जागतायत, लक्षात घ्या. ती पडली खाली. आता इथं
पोरगी लागली रडाया ती मेरी. पोरगी रडायला लागली की ही एवढं मार खात जगती, तिने ती पोरगी जवळ घेतली. पोरी तिथं डोळं पुसलं. तिथं मग दुखत होतं पाठान बेटान. परत स्वयंपाकाला लागली. हा, आणि त्याला हाणलेला आवाज आला की मग ती ती डबाडी होती का ती सासू, ती काय म्हणते माहिती का, जाऊन दे रघु जाऊन दे, तिचा पगार केला लई दिवस, तिला पगार केला नव्हता तो. हा, जाऊन दे देईशे सोडून. हा, हिच्या बापान धंदा केलता का हातात मासन लगेच वाढ, म्हणलं कुठून वाढणार आहे ती महिला मला सांगा बरं. अशा अवलादी 90च्या शतकात जास्त होत्या. त्याच्यामुळे कायदा आला आणि लोकांना पुरा लावून गेला. कुत्रा बेकार काम, जाऊ द्या मग. हे आता काय झालंय गंमत, ती हानमार झाल्याच्या पुढं त्या सासूच्या डोक्यात एक खटकी होती. त्या सासूने असा विचार केला की हिला नुसत्या पुरीच होत्यात, 2 पुरी झालत्या. आता हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे की पुरी होणे हे पुरुषाचा दोष आहे, स्त्रीचा काही संबंध आहे त्याच्याशी. अजूनही तुला पुरीच होत्यात हे स्त्रीला नावं ठेवली जातात, ही अंधश्रद्धा आहे, ध्यानात ठेवा. हे चुकीचं आहे असं म्हणणं. हिला सोडून द्यायची, दुसरी आणायची. घ्या तुझा वंश वाढला पाहिजे. हिची काय 52 एकर होते का त्याचा वंश वाढवायला? 1 एकर 2 एकराचा बागायतदार हो काच्याला मोकार. आणि मग वंश वाढला पाहिजे, दुनिया झाला पाहिजे. याने आधीच अर्ध गाव हाणलेलं, आता कशाला वंश तयार करतो परत लोकांच्या कोयताने वार करायला? असल्या अवलदी आहेच समाजात, ध्यानात ठेवा. मग हिचा आपण काटा काढू. हा, आणि बघू पुढं मी काय मी जिरवीन बरोबर. म्हातारी 7-8 तोळं होतं त्या काळात सुद्धा, ध्यानात ठेवा. सोन्याला वंटेडा असायचं. 3-3.5 हजार रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेची. 3.5 सोपं नाहीत, आता 1.5 लाख आहेत, ध्यानात ठेवा. 12:30-1च्या आसपास रातच्या सुनी शेजारी झोपलेली 5 वर्षाची, आणि हिचं अंग दुखतंय म्हणून बिगर म्हणजे जेवण न करता तिथं हानमार केली ती या इमलीला. हित आपल्या लेकराजवळ घेऊन झोपली होती ती 3 वर्षाची मीरा. त्या मिरेला हळूच ओढून बाजूला काढलं. बायकोचा केला मुटका. मुटका म्हणजे पायातून हिनं अशी उचलली, तुम्हाला सांगतो. जागी होऊन वरडुस्तवर त्याचा उजवा हात असा दाबलेला होता तिच्या तोंडावर. त्या राग्यानी त्या इमलेला स्वतःच्या बायकोला, सासू उभीच शेजारी, सासू उभी, उचलली तिथून 50-100 फूट विहिरीत नेऊन टाकली. विहिरीत नेऊन टाकलं की तिला काय पावता येत नव्हतं, पण इंजनाचा पाईप खाली सोडलेला होता. जीवाच्या आकांताने जाऊन तिने ते पाईप धरला. शेवाळामुळे निसराळी झालती इयर सगळी. निम्म पाणी होतं. 6 परसाची इयर, 3-3.5 परस पाणी, परत एक पुरुष म्हणतात त्याला. एक पुरुष म्हणजे 7 फूट. तिला बुडण्याजोगं पाणी होतं, पण तिला पावता येत, पण तिला देवाचा आधार तिला. तर ती तशाच परिस्थितीत ती बसून तिथं ते पायपाला जाऊन, ही जाडी बरडी डंगर, ही वायड्या बाई आणि त्यो राख्या. मिली का नाही बुडली का नाही बघायला वरून खंदील घेऊन, खंदीला आपला तिने बघितलं तर शी थांबलेली पायपाला धरून. राग्या बघतो काय, वाचली बघ, उद्या फौजदाराच्या दारात जाऊन बसली तर तुला आज जावं लागेल. जुन्या डांगराला गादाळा बऱ्याचशा 80-90% गेल्यात. हा, त्याचं फोटो बी नाहीच झालं, पण काय काय आहेत अजून. मग काय करू आई म्हणती, करतो काय, मार दगडवरून. एवढा लावली 5-5. तुम्हाला सांगतो जे सायन्स त्याच्या पाण्यात दगड जास्त लागतो, कधी ध्यानात ठेवा. तुम्ही पोहत असता तुमच्या अंगावर कोणी उडी मारली कुणी, हा पार मुरगाळ निघतो माणूस. घे दगड हाण तिला, घे दगड. तिचा खांदा फुटला, तिचं डोकं फुटलं. ती बाई जीवाच्या आकांताने ओरडत होती, जीवाच्या आकांताने. नाव एकच होतं, अयो माझ्या मिरीसाठी मला येऊ द्या, मी तुमच्या घरच्या दुने भांडे करून राहील, मला मारू नका, ओ मला मारू नका, माझ्या मिरीसाठी मला जगू द्या. त्या पुरी त्या लय जीव, पण त्या नराधामांना अजिबात तिची अजिबात कसली जाणीव नाही. त्या माऊलीच्या डोक्यात 8-9 डोकं घातल्यावर तिला चक्कर आली, तिचं डोकं फुटलं. एवढाले दगड टाकणं सोपी गोष्ट आहे का? आणि तिने मिरे 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 करून तिचा देह पाण्यात गेला. निवाळ चक्क पाण्यामध्ये तिचं रक्त पडलं आणि बाई खाली गेली तळाला. पाण्याचे गुणधर्म आहे, बॉडी परत ते वर काढतं, फुगून नाही आधी पण येते. बाई मेल्याच्या पुढं शी पोरगी रडायला लागली. हिने तिच्या दांडाला धरलं,
म्हातारी आपल्या ते डीर एवढी मोठी तिची, तिथं पोरगी दाबून झाली, झोप नाही तर बुक्कीतच मारीन. हा, आई गावाला गेली, झोप. पोरगी झोपली. ती मेरी 3.5 वर्षाच्या मुलीला सगळं कळतं. दिवस उगावला, बॉडी वर आली, ती पालथी तरंगत होती, अशी बॉडी तरंगत होती. इथं विषय काय झालाय, पाटील गाठला, पाटलाच्या हातात तोळा दिला. तुम्ही पळो, 1 तोळा. आत्महत्या केली. हातात नवरा बायकोचं काय होत नाही का, भांडायला भांडलं लागतं, पण तिने रागाच्या तडाख्यात उडी टाकली. ती तशी वैतागलीच होती बरं का जीवनाला. का वैतागली होती, पोरग होत नव्हतं म्हणून. असतंच पाटील उभ्यान फेकलेला, काढलेला, टाकलेला कसा बी समजा. त्यांनी तपली सपाट घातली, पैसा खाल्ला, वाटून वाटून खाल्ला. म्हणले वर काढा जाळून टाका, ते पोलिटिशियनचं मी बघून घेतो. काय नाही झालं, कुठं टाकली जाळायला जे बॉडी बाहेर काढली. आणि म्हणले गावातले बाबाट नको, आपल्याच वावरात पेटू. नाही म्हणले वावरात नको, बाई त्रास देईन, लहान लेकरू हे. हा 4 चौक सांगणार असतात, तुम्ही जा खोंगळीत वड्यात त्या, तिथे पेटू आपण. ते वगळ्यात दिली. म्हणली पुरीला बघायला आणा, पाणी तरी पाजा तिला. पाणी पाजायला त्या दशा 2 पुरी आल्या, आणि त्या आईला त्यांनी चिताबिता रचली, ती पेटावलं भाऊ. ती ते मिरी ती शेजारी बसली, ती थोरली सुनी आणि मिरी उभे राहिले शेजारी लांब. त्या मिरीने 3-3.5 वर्षाच्या अक्का, त्या सुनीला अक्का म्हणायची. अक्का आपल्या आईला बाजावत्यात, अक्का आपल्या आईला पेटावत्यात. अक्का पोरगी ऐका ना, पोरगी राहता राय ना तुम्हाला. याला म्हणतात आई लेकीचं प्रेम. ही संपत चाललो आता. आता आईने लहानाची मोठे केलेली पोरगी पळून जाते, लाज नाही वाटत तिला, शरम नाही वाटत. कुठला तो 2-4 इंच चुंगीवाला, त्याच्याबरोबर पळून जाते ती, शरम नाही वाटत का? अक्का आपल्या आईला पेटावत्यात. त्या लोकांनी आता मोठ्या माणसा पुढं काय चालतं हो, त्या लहान लेकराचं. तिला तसंच आवळून धरलं. आग येते, दडा दडा ती इमिली जाळून टाकली. सोहा झाली, अग्नीत गेली. पण तिचा जो आतृत्न आत्मा आहे तो तिथंच राहिला, त्या वड्यात राहिला. काही बंधन असतील, काय असेल, पण येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना तो त्रास देत होता. आणि तो लोकांना काय कुठं म्हणजे जिजा नाही, काय नाही, काय नाही. तिची आर्त स्वर एकच विघ्नाची, माझ्या मिरीला घेऊन या. हे प्रेम आहे, हे नातं आहे आईचं आणि लेकीचं. आज किती आयांची सगळ्यात जवळची मैत्रीण आपली मुलगी आहे, आणि किती मुलींची जवळची मैत्रीण आपली आई आहे, ज्याने त्यांनी आपल्या पद्धतीने तपासून बघावं. हा असा विषय. ही संपूर्ण स्टोरी आजच्या तारखेला, आता आज आहे 1 जानेवारी 2026. आजच्या तारखेला तब्बल 38-39 वर्षाची ही मीरा झालेली. मीरा अजूनही आहे. ती मुलीचं लग्न, दोनचं लग्न झालं, आपलं प्रपंच झालं, सगळं झालं. कुठल्या गुन्हेगाराला कुठलं काही झालं नाही. ह्याच जो राग आहे, ह्या रागाने दुसरी बायको केली. ती काय दिवस नांदली, निघून गेली. राग ह्या कॅलेंडरमध्ये गेला, कशामुळे, त्या फोटोत गेला, कशामुळं, अति दारूनी लिव्हर खलास ते गेला. ती डंगर उलथून गेली कावाच. हा ही मेली, ही काळाने त्यांना ताब्यात घेतली. पण ते गाव, ती जागा, ते ओढा, आजही ती इमलीचा आत्मा, अतृप्त आत्मा तिथं मिरीची वाट पाहतो आहे. हे असं आहे आणि आहे हे भयानक. ही स्टोरी तुम्हाला सांगायची होती, आणि ती माझ्या शब्दात मी तुम्हाला अगदी कुठल्याही टायमाचा विचार न करता सांगितली. आज 1 जानेवारीला कमीत कमी हे वर्ष तुम्हाला सुखसमाधानाचं जावो अशी माझी अपेक्षा आहे. ह्या वर्षी माझे 2 टार्गेट अशी आहेत. एक, मला काही लग्न जमावता आले माझे आहे नाही तर ते करणार आहे, कारण लग्न जमावण्यासारखं पुण्य नाही. भले उद्या काय होत इकडं, कोणी मला फसवू नाही तर नाही फसवू, काय फसवलं तर मी तुरुंगात जाऊन बसन बुवा, पण चांगल्यासाठी केलंय ना. मला चांगली लोक माझ्या संपर्कात येतात आणि चांगलं होईल अशी अपेक्षा आपण धरू. नंबर 2, ज्यांना एकमेकाचं देख होत नाही म्हणून काही वाकडं तिकडं करून ब्लॅक मॅजिक करणे, कावटलाम अशी लय त्रास देणारे लोक आहेत, ह्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न आई बागलामुखीच्या कृपेने माझा राहणार आहे. हे 2 टार्गेट मी ठेवून
पुढील वाटचाल ह्या वर्षीची करतो. रामकृष्ण हरी.